नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातचे अनेक अश्लील व्हिडिओ समोर कोर्टाकडून खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. खरातचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा विजय. या विजयानंतर आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने सामने. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल. शिंदे सेनेच्या उमेदवारांचा अध्यक्षपदाच्या मतदानावर बहिष्कार. सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर महाविकास आघाडीचा झेंडा. शरद पवार गटाच्या संगीता पाटील अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड उपाध्यक्षपदी. काश्मीरमध्ये मागच्या वर्षी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जगदाळ यांच्या मुलीला अखेर नोकरी. आसावरी जगदाळेला पुणे महापालिकेत नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान. कोल्हापुरात 10वीचे पेपर संपताच विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष. एकमेकांच्या अंगावर रंग टाकून केला आनंद व्यक्त. धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकरण. हजारो शेतकरी 6 एप्रिलला दिल्लीत धडकणार. शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार. माजी आमदार अनिल गोटेंची माहिती. साताऱ्यात इराण अमेरिका संघर्ष थांबावा यासाठी कालिका देवी मंदिरात विशेष प्रार्थना. या प्रार्थनेत मुस्लिम समाजातल्या नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. जालना महापालिकेचा नियोजन शून्य कारभार समोर. चंदन झिरा परिसरात आधी बनवले कोट्यावधी रुपये खर्च करून काँक्रीटचे रस्ते आणि आता पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी खोदले रस्ते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन सादर. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जालना जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर. जिल्हाभरातून 74 सिलेंडर जप्त. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी तालुकानिहाय पथकं तैनात. बीडच्या माजलगावात शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोरच ठिय्या आंदोलन. साखर कारखान्यांकडून पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम शहरात मुरमाच्या ढिगाऱ्याखाली सापडले अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावच्या वाकोद येथे ट्रॅव्हलने बैलगाडी चालकाला उडवलं. चालक गंभीर जखमी. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक. नांदेडच्या मुदखेडमध्ये अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांची कारवाईत पोलिसांकडून 1,30,00,000 मुद्देमाल जप्त.